पावसकर बोला. खूप छान सहवास तुमचा या ठिकाणी आम्हाला सकाळी सकाळी लाभलेला आहे. आज आम्ही खूप आनंदित झालो सगळे. तर साधारण हे सगळं कार्य तुम्ही करताय ते केव्हापासून करताय? झाले 7 वर्ष झाली मला. मग ही तुम्हाला कल्पना कशी काय सुचली या ठिकाणी? कुठली? आताची काय तुम्ही सादरीकरण करता वगैरे? नाही हे मी पहिल्यापासून करते आहे. मी थोडंसं पागल मुलं उन्हाळत. मी काय नोकरी बिकरी केलेच नाही. मी असं स्टेजवर जाऊन धुमशान करायचा आणि आपला 2 पैसे मिळते ते रोजीरोटी करायची, संसार सुखान करायचो. पण त्यातनं काय झालं, तुमच्या लोक भेटलीत ना ते आणखीन जरा फेमस झालंय. फक्त मी एक सांगतोय, ह्या जो मी बोलतोय ना ह्या माझ्या मनाचा नाही किंवा मी काय पंडित नाही. तुमच्या लोकांचे राहतंय ना त्यांच्याकडे ज्ञान घेतोय, पोटात ठेवताना अशा वेळी ओकतोय. म्हणजे तुमच्यावर राहिलं म्हणून मी सुधारलंय. पुढची पिढी माझ्यावर राहिली ना बिघडत. म्हणजे वयस्कर माणसं आहे ना ही लय हुशार असतं. त्यांच्यावर राहिला ना तर काही शिकून भेटता. परवा असं ते वयस्कर माणूस आहे ना मग त्याच्या डोक्यावर साधारणच केस होते. गेलो सलून मध्ये गेलो, सलून विचारतात भंकच करताय काय हो, कापायचे आहेत की मोजायचे आहेत? बरोबर. तो वयस्कर माणूस लय हुशार नाही म्हणता रंगवायचे आहेत. असा विषय आहे. हो पावसकर, ही तुमची उपजत कला दिसते, ही कुणाकडून घेतलेली वाटत नाही. तुम्ही मान्य करा ना करा, पण ही तुमची उपजत कला तुम्हाला एवढ्या प्रवासात तुमच्या कलेच्या विरोधात कुठला माणूस भेटला का? काय ते तुमच्या कलेचा अरसिक माणूस भेटला का? नाही रसिक नाही भेटला. म्हणजे प्रश्न करतात आणि एखादं असता असं काहीतरी कमेंट टाकता फालतू, म्हणजे तो कसं आपलं विरोधक असं समजायचं, म्हणजे जाणणार असं समजायचं. मग मी पण काय करतो सांगा तुमची, समोर माणसांना बाजूक करतोय आणि हसून जेवढं टाकतोय असं हातात नाही बोलत. कारण असे येणारच आहे आणि यांच्या आकलाच तेवढ्या आहे. समजा आपल्याच काय करायचं आहे, हल्लीच्या आपल्याला अज्ञान ज्ञान शिकवायचं नाही कोणा काय, आपल्याला अज्ञान बाजू करायचं आहे. अज्ञान बाजू केला की राहायचं ज्ञान, बरोबर ना. मग असं राहायचं आहे. कोणा कशा शिकवायचं आहे, आम्ही जाणार आहे वर. नाही जेव्हा आता कसं झालाय, चांगलाच विचार लावतो मी. सिरियल बिरियल काम केलंय मी, पण सगळ्या गोष्टी मी थांबवलं. मला सांगाय ना थांबायचं तिकडे थांबलोय मी. आता मग तशी पिक्चर पिक्चर पण यायचंच, पण मी सांगतोय बाबा ह्या जगणं माझा राहून जात ना, तर ह्या जगणं महत्वाचं आहे. समजा मी गेलं की 2-4 महिने बायका पोरांच्यात ना तुमच्या लोकांना भेटून उपयोग काय. आता मी रस्ता तर पोरा येते गर्दी करतो, फोटो काढून त्याच्यामुळे मी सांगितलं आपला ठेवीला आलं पैसे तर हवे किती असू द्यावे समाधान. पण समजा उद्या ह्या वयात तुमच्या जीवनाला कलाटणी देणारा एखादा प्रसंग घडला आणि तुम्ही त्या वाटेकडे वळलात, तर मग तुमची इच्छा आहे की इथंच थांबायचं? नाही इथंच थांबायचं. कारण इकडे एक येणारा माणूस, प्रत्येक माणूस माझ्यासाठी प्यारा आहे आणि ही जाण असली पाहिजे. तुम्ही पाठचं बॅकग्राऊंड विचारला मग वडापावची मौत होती, पण आता मी असं अडत चाललोय ते उपयोग काय आहे, म्हणजे माझा जाण नाही आहे. मग तो म्हणताय थांब ह्या का खाऊया बहुतेक, मग तो बहुतेक खाऊ होता म्हणजे मग सांगितलं बिला पाठवता त्याचा बिल नको हवा असा ते मध्ये हवा. एक आता तुमच्या आपल्या कोकणी भाषेमध्ये काहीतरी आम्ही हा ग्रुप इकडे आलेलो आहे, आम्ही पर्यटन करतोय कोकणातूनच सर्वांच्या भागासाठी. तुमच्या आपल्या परमेश्वराला रायगड श्रीवर्धन देवा गणपती गजानन महाराजा यांच्या नावातच श्री आहे, म्हणजे हे आले श्रीवर्धन महाराजा. आता कोणती मानसिकता झाली आहे, माझी भाषा चांगली माझं गाव चांगलं असं कोणतं काय ठेवू नको महाराजा. सगळ्यांच्या भाषा चांगल्या, सगळी माणसं चांगली आहेत, फक्त आपण कोकणी माणसं म्हणून जगूया महाराजा. आमची कोकणी भाषा आहे म्हणून मग जगूया महाराजा. आणि माझ्या सगळ्या कोकणवासी असली आणि सगळे असली सुखी ठेव रे महाराजा. असं पाहिजे मी म्हटले एवढं जड म्हणून एवढं बोलतो चला